श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत केले जाते. प्रत्येक महिन्यात 2 प्रदोष व्रत असतात. धार्मिक मान्यतानुसार भगवान शंकराला हे व्रत समर्पित आहे आणि डिसेंबर महिन्यामध्ये येणारे दोन्ही प्रदोष व्रत रविवारी आहेत. त्यामुळे या महिन्यात 2 रवी प्रदोष व्रतांचा योगायोग जुळून आलेला आहे. रवी प्रदोष व्रत आरोग्य, यश आणि भौतिक सुखांचे कारक आहे. डिसेंबर महिन्यातील पहिलं रवी प्रदोष व्रत 10 डिसेंबर 2023 म्हणजे उद्या आहे आणि म्हणूनच आपल्याला गणपती बाप्पांना आपल्या मुलांसाठी ही एक वस्तू अर्पण करायची आहे, ज्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यातले सगळ्या अडचणी, सगळे दोष हे दूर होणार आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्या अभ्यासामध्ये, नोकरी जर करत असतील तर त्याच्यामध्ये, व्यवसाय करत असेल तर त्याच्यामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आणि त्याचबरोबर त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा ह्या पूर्ण होणार आहेत. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. खूप महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. गणपती बाप्पा हे विघ्न हरतायत. गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत. गणपती बाप्पा हे संकट मोचनक आहेत. म्हणूनच आपल्याला गणपती बाप्पांना ही एक वस्तू अर्पण करायची आहे, ज्याच्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामधल्या जेवढ्या पण अडचणी आहेत, जेवढे पण दोष आहेत, ते सगळे दूर होणार आहेत आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून ही प्रगती होणार आहे. आणि उद्या रवी प्रदोष आणि प्रदोष व्रत जे आहे ते महादेवांना अतिशय प्रिय आहे आणि उद्याच्या दिवशी आपल्याला महादेवांची विधिविधानपूर्वक पूजा करायची. त्याचबरोबर माता पार्वतीची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. महादेवांना जर आपण 1 लोटा जल जरी अर्पण केलं तरी महादेव अतिशय प्रसन्न होतात. कारण शिवपुराणामध्ये असा उल्लेख आहे की फक्त 1 लोटा जल जरी आपण महादेवांवर अर्पण केला तरीसुद्धा फार लवकर आपल्या भक्तांवर ते प्रसन्न होत असतात. आणि उद्याच्या दिवशी जर तुम्ही महादेवांना आवडत्या, महादेवांना बेलपत्र अतिशय प्रिय आहे, त्याचबरोबर त्यांना पांढरी मिठाई प्रिय आहे, पांढऱ्या वस्तू महादेवांना अर्पण केली, पांढरी फुलं महादेवांना अर्पण केली, गाईच्या दुधाने जर आपण अभिषेक केला, पंचामृताने जर अभिषेक केला, त्याच्यामुळे सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये जेवढ्या पण प्रकारची संकट असतात ती सगळी ही दूर होत असतात. आणि जे पण आपण हे उपाय करायचे ते आपल्याला प्रदोष काळामध्ये करायचे, कारण प्रदोष काळसुद्धा महादेवांना अतिशय प्रिय आहे. गणपती बाप्पांना प्रथमेशसुद्धा म्हटलं जातं, कारण कोणतीही पूजा गणपती बाप्पांची पूजा केल्याशिवाय सुरू होत नाही. आणि हा आशीर्वादसुद्धा साक्षात महादेवांनीच गणपती बाप्पांना दिला होता. तर चला जाणून घेऊया तो कोणता उपाय करायचा आहे, ज्याच्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यातली सगळी संकटही दूर होणार आहेत. तर जो आपल्याला हा उपाय करायचा आहे तो आपल्याला प्रदोष काळामध्ये करायचा आहे आणि हा उपाय आपल्याला मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे. मी घरामध्ये सांगत नाही आहे, कारण कसं असतं आपल्या घरामध्ये काही ना काही दोष असतात, पण मंदिरामध्ये जे प्रखर अशा देवांच्या सात्विक लहरी असतात, त्याच्यामुळे जर आपण तिथे काही उपाय केले तर त्याचा फायदा आपल्याला कित्येक पटीने जास्त हा मिळत असतो. आता प्रदोष वेळ म्हणजे सूर्य मावळायच्या 1.5 तास अगोदर आणि 1.5 तास नंतरच्या वेळेला आपण प्रदोष काळ म्हणतो. म्हणजे साधारण तुम्ही 5:30 वाजल्यापासून 8 वाजायच्या आतपर्यंत हा उपाय करू शकतात. पण बऱ्याच जणांना काही नोकरीला जात असतात, त्यांना जमत नसेल तर मग तुम्ही सकाळी केला तरीही चालणार आहे. फक्त 12 ते 4 ह्या दरम्यान करू नका, कारण कोणताही उपाय आपण भर दुपारी करत नाही. आपल्याला 2 वेलची घ्यायच्यात ह्या उपायाकरता. फक्त वेलची घेताना काळजी घ्या की त्या अखंड असल्या पाहिजेत, कुठेही खंडित झालेल्या नाही पाहिजेत किंवा त्या कुठे तुटलेल्या किंवा किडलेल्या अशा नाही पाहिजेत. अख्ख्या आणि चांगल्या अशा आपल्याला 2 वेलची, हिरव्या वेलची घ्यायच्यात. हिरव्या वेलची किंवा हिरवे मूग हे बुध ग्रहाचं प्रतीक असतं आणि म्हणूनच आपण वेलची घेतलं. आणि वेलचीने जो आपण उपाय करणार त्याच्यामुळे आपल्या मुलांचा बुध ग्रह जो आहे तो मजबूत होणार आहे. जर आपल्या मुलांचा बुध ग्रह मजबूत असला तर त्यांना अभ्यासामध्ये किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची कमतरता किंवा मागे ते पडणार नाही, त्यांना यशच मिळणार आहे.
आता ह्या उपायाकरता आपल्याला 2 वेलची घेतलेल्या, त्याचबरोबर एक विड्याचं पान घ्यायचं आहे आणि थोडीशी साखर घ्यायची आहे. तर एक विड्याचं पान घ्या, त्याच्यावर थोडीशी साखर ठेवा आणि त्याच्यावरती ह्या 2 वेलची ठेवा. त्याचबरोबर आपल्याला एक गाईच्या तुपाचा दिवा लागणार आहे. आणि त्याचबरोबर आता तुम्ही मंदिरामध्ये जाणार तर देवाकरता काहीतरी गोड वस्तू घेऊन जा. जर तुम्ही महादेवांच्या मंदिरामध्ये जाणार असेल तर पांढरी मिठाई घेऊन जा. जर पांढरी मिठाई तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साखर किंवा खडीसाखरेचा नैवेद्य म्हणून घेऊन गेले तरीही चालणार आहे. त्याचबरोबर 1 लोटा तुम्हाला पाणीसुद्धा घेऊन जायचं आहे आणि हे घेऊन आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे. तर तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये सुद्धा जाऊन हा उपाय करू शकतात किंवा शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन केला तरीही चालणार आहे. आता आपल्याला जे आहे मंदिरामध्ये गेल्यावर गणपती बाप्पांसमोर जे आहे जो आपण तुपाचा दिवा घेऊन गेलेला तो तिथे प्रज्वलित करायचा आहे. त्याचबरोबर जर तुम्ही आरतीचं ताट घेऊन गेलेले असेल तर हळद कुंकू अक्षदा गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत. त्याचबरोबर जास्वंदाचं फूल, जर तुम्ही दुर्वा घेऊन गेलेले असेल, कारण गणपती बाप्पांना दुर्वासुद्धा अतिशय प्रिय आहेत, तर त्या तिथे अर्पण करा. त्याचबरोबर तुम्ही फळ फुलं जे तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुम्ही घेऊन गेलेले असतील ते आपल्याला तिथे गणपती बाप्पांना अर्पण करायचे. जर हा उपाय तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये करत असतील तर तसं तुम्हाला करायचं. असं तर प्रत्येक मंदिरामध्ये गणपती बाप्पांचं मूर्तीही असते, म्हणून तुम्ही कोणत्याही मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करू शकतात. तर आपल्याला हे अर्पण करायचं. आणि त्याच्यानंतर जे आहे आपल्याला जे आपण विड्याचं पान घेऊन गेलेत ते जर तुमची मुलं तुमच्या बरोबर असतील तर हे विड्याचं पान मुलांच्या हातावर ठेवायचं आहे. म्हणजे तुमचा 1 मुलगा असेल तर तुम्हाला 1 विड्याचं पान लागणार, तुमची 2 मुलं असतील तर तुम्हाला 2 विड्याची पानं लागणार आहेत. आणि त्यांच्या हातावर जे समजा 1 मुलगा असेल त्याच्या हातावर विड्याचं पान ठेवायचं आहे, त्याच्यावरती 2 वेलची ठेवायची आहेत आणि थोडीशी साखर ठेवायची आहे. आणि त्यानंतर जे आहे आपल्याला मुलांना अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे. म्हणजे आपल्या मुलांना बोलता येत नसेल तर तुम्ही बोलले आणि ते त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे. आता बऱ्याचदा काही लोकांना गणपती अथर्व शीर्षम नाही आहेत, मग त्यांनी काय करायचं, मग त्यांनी ओम गण गणपते नमः ह्या मंत्राचा 108 वेळा तरी किमान तिथेच बसून जप करायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना आपल्या मुलांच्या समस्या सांगायच्या आहेत. म्हणजे जर त्यांचं अभ्यासामध्ये लक्ष नाही लागत असेल तर तसं म्हणायचं आहे, त्यांना नोकरीमध्ये काही अडचणी असतील तर तसं म्हणायचं, त्यांना व्यवसायामध्ये काही अडचणी असतील तर तसं म्हणायचं, किंवा ज्या पण मुलांच्या इच्छा असतील त्या गणपती बाप्पांना आपल्याला बोलायच्या आहेत. काही कारणास्तव जर तुम्हाला देवळात जाणं शक्य नसेल तर हा उपाय तुम्ही घरीसुद्धा करू शकतात गणपती बाप्पांसमोर. फक्त जो पण उपाय करतील तो पूर्ण श्रद्धेने करा, मनोभावे करा, तर त्याचा फायदासुद्धा, त्याचं फळसुद्धा आपल्याला खूप चांगलं मिळणार आहे. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना ह्याचा लाभ मिळेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.